स्पाइकचे शूज प्रत्येक प्लेयरला या ठिकाणी जो प्लेयर ऑफ द मॅच आहे प्रितेश. हॅलो. अक्षय पाटील मोन्या बॅटिंगसाठी सज्ज झाला स्ट्राईक एंडला, जो की टीम लीडर आहे नाको वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा. नॉन स्ट्राईक एंडला पहिलं पर्व ज्याने ॲज अ कॅप्टन म्हणून आणि मॅन ऑफ द सिरीज त्या सीझन मध्ये जिंकली होती असा शिरुविक आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम नवगाव सुजय पावशे आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू हे तीनही खेळाडू म्हणजे मी स्ट्राईक एंडचा बॅटर अक्षय पाटील मोन्याचा विचार करूयात. शिरुविक पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले लेट्स द बॅटल बिगिन. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याचा पहिला बॉल. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप लगावायचा होता आउटसाइड द ऑफ स्टंप, स्लोवर वन आणि त्यामध्ये यॉर्कर चेंडू. बैठक शॉट लगावायचा होता. पॉवर प्लेचं षटक आहे तसं पाहिलं गेलं तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला वाईडिश लॉंग ऑफला पाहायला मिळतोय आणि एक डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय. 38 सर्कल ॲज युजुअल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ मिड ऑन सर्कल मध्ये आहेत आणि अशा या फिल्डिंगच्या जाळ्यामध्ये गोलंदाज सुजय पुन्हा एकदा. आहा, कनेक्शन चांगलं आहे. फटका दर्जेदार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आलाय षटकार. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू होता. दुसरा चेंडू गुडलिन स्पॉटवर पडला. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. एक्झॅक्टली आउटसाइड द ऑफ स्टंपला शफल झाले होते आणि एक्झॅक्टली मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन किंवा काऊ कॉर्नर या रिजनच्या मध्ये अगदी चेंडू मारलाय. जे प्रेक्षकांनी बॉल मैदानामध्ये सुपूर्द केलेला आहे थँक्यू सो मच. तुमची सुद्धा भूमिका फार महत्वाची आहे. अलिबाग प्रीमियर लीग हे अभूतपूर्व यश सन्माननीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून आहे. दरवर्षीप्रमाणे विविधतेने काहीतरी विविधता आणि जे आपण चालू केलेलं आहे ते चांगलंच करायचं आहे, अतिउत्तम करायचं आहे. याच उद्देशाने 6 धावसंख्या स्कोर कार्डवर पुन्हा एकदा. ओहो, यावळचा फटका पहा. नजाकत भरा. कव्हर पॉइंट रिजन मधून बॅकफुटला जाऊन कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. सीमा रेषेच्या पलीकडे मोन्याचा वार पुन्हा एकदा मैदानाच्या पार. चौकार. काय करायचं या विवंचनेमध्ये गोलंदाज अडकलाय. राईट हँड ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा. आहा, पुन्हा एकदा तीच दशा बघण्यासारखी दशा झालेली आहे इथे सुजय पावशे याची. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो. व्हाट अ शॉट बाय अक्षय पाटील मोन्या. खेळल्यानंतर तदनंतरचे 3ही चेंडू मैदानाच्या बाहेर ठोकलेत. मोन्या यासाठीच ओळखला जातो. करंट फॉर्मचा विचार केला तर खूप चांगला खेळतोय आणि अशा वेळेला घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झोपलाय, लोळलाय. चेंडू अडवला नाहीये. कॅच सुटलेली आहे आणि हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट झालेला नाहीये. कॅच सुटली. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा तिसरा चौकार या स्पर्धेमधील मारणारा पहिला खेळाडू अक्षय पाटील मोन्या. थँक्यू सो मच. लंबी रेस का घोडा है, इसे रोखना तो पडेगा. आणि अशा वेळेला सुजय पावशे या प्रमुख गोलंदाजावर, प्रारंभीच्या गोलंदाजावर जे आक्रमण केलेलं आहे ना, प्रत्युत्तर नाहीये. धावांचा जो डोंगर उभा केलेला आहे पहिल्या षटकामध्ये.
शेवटचा बॉल स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या उद्देशाने या वेळेला खेळलेला होता की मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कल मध्ये आहेत. हलक्या हाताने जर त्या गॅप मधून गेला तर सीमारेषेपर्यंत बॉल जाऊ शकतो, परंतु नाहीये. पहिला चेंडू डॉट, शेवटचा चेंडू डॉट. पहिल्या षटकाची समाप्ती विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. गत वर्षीचा विजेता संघ करंट जे म्हणतो ना की आपण चॅम्पियनशिप आहे ती डिफेंड करतायत, आणि अशा वेळेला मोन्या जो की आता काल परवाच त्याने मॅन ऑफ द सिरीज सुद्धा जिंकलेली आहे. सो करंट फॉर्म खूप इम्पॉर्टंट असतो क्रिकेटमध्ये, आणि टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये किंवा अलिबाग प्रीमियर लीग सारख्या या आयोजनामध्ये तुमच्याकडे ह्या करंट फॉर्म असणं फार गरजेचं आहे. त्याच वेळेला फ्लड लाईट्स किंवा या धुंदिया रोशनीमध्ये किंवा या लाईट्समध्ये तुम्हाला खेळत असताना तुमच्याकडे फॉर्म असणं फार गरजेचं आहे. बॉलवर नजर असणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगला बॉल कनेक्ट करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत, त्यामुळे आव्हान गोलंदाजाकडे सुद्धा फार मोठं असणार आहे. आणि अशा वेळेला प्रभावी बदल म्हणून गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज हशिकेश माळी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नौखार गावातून बिलॉंग करतो. नेहमी राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक स्ट्राईक एंडला शिरुविक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करत असताना या वेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत असताना रिव्हर्स स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, फ्रंट फुटला आले आणि प्लेड केलेला आहे. खूप कमी वेळाला आपल्याला असं पाहायला मिळतं की स्लोवर वन होता, गती परिवर्तन होतं. पहिला चेंडू ज्या वेळेला प्रेशराईज करायचं होतं बॉलरला, आणि अशा वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हे अत्याधुनिक क्रिकेट आहेत. अनऑर्थोडॉक्स ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो. आणि अशा वेळेला शिरुविकचा हा पहिला प्रयत्न सपशेल अपयशी ठरलेला आहे. 18 धावसंख्या. यावेळचा बॉल पहा, आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर. ओहो, वॉट अ बॉलिंग करावं लागेल. प्रेशर क्रिएट करावे लागतील. प्रेशर क्रिएट झाल्या तरच तुमचं तापमान, डोकं विरोधी संघाचं थोडंसं भंबावू शकतं. टेन्शन त्यांच्या मनामध्ये सुद्धा वाढू शकते. परंतु मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे शिरुविक. अशा बऱ्याचशा सिच्युएशन त्याने अगदी योग्यरित्या हँडल केलेल्या आहेत. पुन्हा एकदा, पण या वेळेला नाही, तीच दशा गोलंदाजाची केलेली आहे. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे शिरुविकच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. ज्या धावा आलेल्या आहेत ना त्या फक्त चौकार आणि षटकार याच्या मदतीने आलेल्या आहेत. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आहे. फटका दर्जेदार, फंटास्टिक, फॅबुलस, फिनॉमिनल षटकार. तो प्रेक्षकांना मी विनंती करतोय, मैदानामध्ये डान्स करण्यासाठी तुम्ही जायचं नाहीये. आम्हाला माहित आहे हा सामना तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे, परंतु प्लीज प्लीज कोऑपरेट विथ अस, कारण तुमच्यामुळे सामना थांबतोय. एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं असाल की आउटसाइड द ऑफ स्टंपला शफल झालेत आणि खूप वाईड लाईनच्या खूप बाहेर होता बॉल. म्हणजे अगदी घसेटून लपेटून लोळून शॉट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. ज्या धावा आलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगतोय चौकार आणि षटकाराच्या मदतीने आलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने धावसंख्येवर जर नजर फिरवली तर आमचे लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे धरणे गुरुजी या स्पर्धेमध्ये सुद्धा ॲज अ स्कोरर म्हणून आहेत. ते सांगतायत की 30 धावा झालेल्या आहेत. 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पहिले 10 बॉल 30 धावसंख्या स्कोर कार्डवर. गोलंदाज हशिकेश अंडर प्रेशर आहे. या वेळेला उलटा फुलटा टिप पॉइंट सीमारेषा खाली आहे, तिथे ठोकलाय हा लोवा फुलटास बॉल. बॉलला दिशा दाखवलेली आहे, नदाकतेचा भरपूर इस्तेमाल. चेंडू सीमारेषा पार, चौकार. मारला जाईल, परंतु शिरुविक
अनुभव आहे या खेळाडूकडे, एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि पणाला लावतोय. शेवटचा बॉल आहे आणि अशा वेळेला शफल होऊन बॉलला दिशा दाखवलाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. आहा, ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा धाव घेण्याची संधी होती. रिस्की रन घ्यायची नाहीये आणि याच उद्देशाने मोन्याने सांगितलं की आपण थांबलं तर फार बरं होईल. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जी फलंदाजी, जी धावगती किंवा जी पॉवर पॅक बॅटिंग आवश्यक होती ती दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये मोन्याने बॅटिंग केली, त्यामध्ये त्याने 18 धावा बनवल्या. ज्या वेळेला सुजल पावशे या गोलंदाजावर अगदी तुटून पडला होता दुसऱ्या चेंडूपासून, पण तदनंतरच्या काळामध्ये शिरुविक थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ज्या पद्धतीने हशिकेश माळी गोलंदाजी करत होता, परंतु त्याचे जे सर्वोत्तम 2 चेंडू होते ते समाप्त झाले. त्यानंतर मात्र हशिकेश माळी याच्यावर तुटून पडताना पाहायला मिळाला तो अर्थातच शिरुविक. या षटकामध्ये अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये आपण धावा जर पाहिल्या तर टोटल 16 धावा आल्यात, म्हणजे 18 आणि 16 मिळून धावा होतात त्या 34. पॉवर प्लेच्या 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज स्वतः कर्णधार निशांत कडवे उर्फ निशू आपल्याला पाहायला मिळतोय. मागील वर्षीचा मालिकावीराचा किताब ज्याने पटकावला होता निशांत कडवे आणि अक्षय पाटील, हे बॅटल फार इंटरेस्टिंग असतं. आता मागील 2 ज्या लीग स्पर्धा झाल्या त्या दोनही लीग स्पर्धेमध्ये निशांतने अक्षयला पराभूत केलं होतं. सो हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे निशू वर्सेस मोन्या. आपटलेला बॉल ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे. मोन्या सांगतोय आला रे आला, षटकार आला. वार जरी मंगळवार असला ना तरी मात्र बुधवार, शुक्रवार किंवा रविवारच्या जेवणासारखा ज्या पद्धतीने तुटून पडतोय ना दोनही फलंदाज. आहा, स्लोवर वन, थोडासा पुढे टाकला. ओ ओ, हा स्ट्रोक सुद्धा डीप स्क्वेअर लेगला जाऊ शकला असता. बॅटचा फ्लो आणि ज्या पद्धतीने फुटवर्क झालं होतं, दिशा सुद्धा तीच निवडली होती, परंतु गोलंदाजाने आपली कल्पक बुद्धी इथे वापरली. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा पुढे बॉल टाकला, कारण मोन्या पॉपिंग क्रीज मध्ये थोडासा थांबून खेळतोय, फुटवर्क होत नाहीये, त्यामुळे थोडीशी गती कमी केली होती. कम बॅकिंग डिलिव्हरी, लोवर फुल टॉस बॉल, आडवा बॅटने अलॉंग द कार्पेट, जमिनीवर घरंगळे. डीप मध्ये फिल्डर आहे हशिकेश माळी, कोणतीही चुकी करणार नाहीये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव निश्चितपणे आलेले आहे. आता धरणे सर, आपण पाहूयात की पहिले 14 बॉल आणि या 14 बॉल मध्ये ही पहिली एकेरी धाव या इनिंग मध्ये आलेली आहे. सो कौतुक करावं लागेल. एक 2 धावा सुद्धा फार महत्वाच्या असतात, परंतु हे 2 फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांनी येत आहेत ना, मग डॉट बॉल खेळलो तरी काहीही प्रेशर आमच्यावर नाहीये. टोटल रन्स 41 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. आता फिल्डिंगची सजावट जर आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड केलेला आहे, अगदी गलीमध्ये ठेवलाय असं आपण म्हणूयात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आणि आता पाहूयात जे क्षेत्ररक्षक लावलेले आहेत त्यामध्ये, आहा, शरीरापासून दूर, आउटसाइड दी ऑफ स्टंप, ही एक रणनीती असते. रणनीती, इफ यू फेल टू प्लॅन, दिस इज द प्लॅन टू फेल यू. कारण तुम्ही जर प्लॅन बनवण्यामध्ये अपयशी ठरलात ना, तोच खरं तर प्लॅन असतो अपयशी होण्याचा तुमचा. अशा वेळेला आहा, प्लेड केलेला, चॉप केला होता, चेक केला बॅट, शॉर्ट स्ट्रोक सुद्धा चेक केला होता, कुठे मारायचा होता, कुठे खेळलाय, परंतु निश्चितपणे फलंदाज वाचलाय. सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये आलेली आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होल्ले होल्ले हळूहळू कासवाच्या गतीने का होईना मागील काही चेंडूंपासून थोड्या अंशी हलताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 42 धावा. फुल टॉस ही चुकी नहीं है ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. आणखीन एक मोठा फटका मोन्याच्या बॅटमधून, चौकार. मॅच अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5
मॅच नंबर 2 इज गोइंग ऑन. पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 46. नेक्स्ट मॅच इन बिटवीन अमृत स्पोर्ट्स फाउंडेशन सासवणे विरुद्ध NSC खानाव. दोनही टीम कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी. ही इनिंग संपायच्या अगोदर तुम्ही अर्थातच आमचे धनंजय कुलकर्णी यांच्यासोबत तुम्ही जॉईंट व्हायचा आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 12. मग निशांत कडवे याची चांगली गोलंदाजी चालली होती. एक षटकार जरूर खर्च केला होता, परंतु तदनंतर फलंदाजाला बांधून रोखण्यामध्ये तो यशस्वी झाला होता. पण शेवटचा चेंडू काहीतरी वेगळं किंवा विकेटच्या शोधामध्ये असताना चुकांमधून सुधारण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा चुकला. फटका मात्र सीमारेषेच्या पार गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निमिषने टाकलेला हा स्लोवर 1 बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. आवाक्या बाहेरचा बॉल मैदानाच्या बाहेर ठोकायचा होता, पण नाही. गोलंदाज सांगतोय की आता मला आमच्या संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने यावेळचा कनेक्शन पुन्हा एकदा करायचा होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर काटा किर झालेला पाहायला मिळतोय. शिरुविक या मॅच मध्ये पूर्णतः स्ट्रगल करताना पाहायला मिळालंय. 2-3 स्ट्रोक तर चांगले लगावले, परंतु स्ट्रगल अजूनही त्याच्या वाट्याला. संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि हा फटका चाललाय. पुन्हा एकदा खराब चेंडू, मोठा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार. शोधामध्ये तुम्हाला थांबणं हा एक वेगळा पर्याय असतो तुमच्याकडे. तो थांबणं असं वाटलं नव्हतं, परंतु थांबून जाग्यावरून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल ठोकलाय. धावसंख्या झालेली आहे ती 50 पार. 52 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि यशाचं एक भरघोस उदाहरण. यावेळचा बॉल वेट करून मारण्याचा प्रयत्न केलेला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे पेट्रोलिंग करत. अलॉंग द कार्पेट गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक विकेट कीपर पर्यंत जोपर्यंत देईल तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेले आहेत. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं आहे. किती धावा बनवायच्या आहेत, मग कोणाला टार्गेट करायचं, धावा जर आल्या नाही तर आपण काय करायला पाहिजे. इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. परंतु या वेळेला पहा, अगदी गॅप मध्ये सुई मधून धागा ओवाना. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. चौकार. रिव्हर्स दुधारी तलवार. क्षेत्ररक्षक नाहीये मैदानाच्या बाहेर. बॉल पुन्हा एकदा जाणार. मोन्याचा कोणताच वार फुकट जात नाहीये. आलेला हा चौकार मोन्याच्या कॉन्फिडन्स मध्ये, आत्मविश्वासामध्ये द्विगुणित वाढ करून देईल आणि धावांना घेऊन जाईल या चौकाराच्या मदतीने. ज्या प्रेक्षकांची एक गाडी किंवा कार आपण म्हणूयात 0689 MH06 BU 0689 ही गाडी पार्किंग मध्ये अडकलेली आहे. त्यांच्या मागे, तुमच्या कारच्या मागे एक कार आहे ती अडकलेली आहे. सो त्यांना खूप अर्जंट आहे, त्यामुळे प्लीज कोऑपरेट कराल अशी मी अपेक्षा करतोय. चला, 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. लगातार दोन वेळा 3 चौकार ठोकलेत आणि 61 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक. आहा, या वेळचा तिखट आणि बेधुंद चेंडू टाकला होता आणि विकेट कीपर कडून चुकी झालेली आहे. सो गलती की गुंजाइश इस मैदान पर और इस टूर्नामेंट में नहीं करनी चाहिए.
कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मग आता गोलंदाजांना विचार करावा लागेल, कारण स्ट्राईक एंडचा बॅटर जो खूप चांगल्या पद्धतीने मागील 4ही षटकांमध्ये त्याने फलंदाजी केलेली आहे, सो डेफिनेटली तो स्ट्राईक एंडला आलाय. सो पाहूयात काय घडतंय. ओहो, बिलकुल यॉर्कर, सटीक, शस्त्र नव्हे अस्त्र नव्हे, आणि या दोनही वापरानंतर इथे मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, जखडून ठेवलंय. धावत संख्या 62 वर आहे. पाहूयात काय घडतंय. ओहो, स्लोवर वन, आणि हीच नजाकत निशू कडवे याच्याकडे आहे. मळखतकार गावाकडून बिलॉंग करतोय. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने पटकावला होता. जरूर चॅम्पियनशिप त्याच्या हाती लागली नव्हती, पण नाही, जो कॅप्टन वर्सेस कॅप्टन जे बॅटल होतं गेल्या वर्षीचं, तेच पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. सो डेफिनेटली, आणि अशा वेळेला रडार मध्ये आलेला बॉल सोडतोय काय, ठोकलाय वाईट स्लोगन सीमारेषेच्या पलीकडे. मोन्याच्या बॅट मधून खणखणीत प्रहार, षटकार. ला गेलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू जरूर फेकलाय, परंतु मोन्याला स्ट्राईक हवी होती, ती मिळाली. आणि हे मात्र आपण पाहिलेलं आहे, शिरुविक याने स्ट्राईक देण्याचा जो एक विचार केला होता, तो विचाराला त्या दाद द्यावी लागेल. फलंदाज शिरुविक या इनिंग मध्ये पहिलाच फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. ओव्हर टू डीजे मास्टर. घरंगळक चेंडू जो अगदी क्षेत्ररक्षक किंवा बॉलरच्या जवळपास होता, त्यांनी तो अडवला, रोखला, थांबवला. 70 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. जिंकण्यासाठी 71 धावांचं टार्गेट असणार आहे. टार्गेट खूप मोठं आहे, कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये 30 चेंडू असणार आहेत, आणि या 30 चेंडूंमध्ये 70 धावा बनवायच्या आहेत. सो चांगला स्टार्ट असणं फार गरजेचं आहे. परंतु मॅच क्रमांक 3 अमृत स्पोर्ट्स फाउंडेशन सासवणे विरुद्ध NSC खानाव या दोनही संघांना टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय. थँक्यू कपिल, बहुत बहुत धन्यवाद. आपण या ठिकाणी MH12 KE 3781 MH12 KE 3781 ही गाडी थोडासा अडथळा निर्माण करते पार्किंग प्लॉटमध्ये, तर प्लीज जरा आम्हाला सहकार्य करा. आणि यानंतर आज आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर मंडळी, खऱ्या अर्थाने जे आमचे राजधुमाळ आहेत त्यांचे वडील, म्हणजे आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचं काम खूप मोठं आहे, आणि खूप एक चांगले कलाकार आहेत, खूप चांगलं नेतृत्व ते करत असतात. आणि खास करून गणेश स्पर्धामध्ये जो गणपती घरगुती स्पर्धा असतात, जी 24 तासमध्ये सतत 3 वर्ष त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक परिसरामध्ये, त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित या ठिकाणी आणि हर्ष म्हात्रे याचाही सुद्धा या ठिकाणी हर्ष हेमंत म्हात्रे आणि आज सर्व जे आमचे मित्रगण आहेत त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. हर्ष हेमंत म्हात्रे आणि आदर्श शिक्षक साई क्रीडा मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. हर्ष हेमंत म्हात्रे आणि आदरणीय शिक्षक रमेश धुमाल सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या हस्ते तोपर्यंत या ठिकाणी केक सेलिब्रेट झाल्यानंतर आपण तुम्हाला तिथे घेऊन जाणारा टॉससाठी, हा जो टॉस आहे तुमच्या हस्ते केला जाईल सर. नेक्स्ट मॅचचा टॉस लक्षात ठेवा. धनंजय थोडंसं थांबवतोय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या सत्रासाठी परिवर्तन करतोय.
झिराड गावचा सुमधुर आवाज प्रितेश पाटील यांच्याकडे आपण वळतोय. ओव्हर यू प्रितेश पाटील. थँक्यू प्रितेश. 2 मिनिट रुक राहू. आपण सुरुवात करूया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे सॉन्ग जरा लावा तर बरं होईल. डीजे बर्थडे सॉन्ग लक्ष द्या जरा. डीजे भाई आइए. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आई भवानी माता तुम्हाला त्यांचं वाक्य आहे आणि त्या वाक्यावर त्या आदर्शावर तंतोतंत पदक्रांत करणारे सन्माननीय रमेशजी धुमाळ आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि आमचा छोटा सहकारी साई क्रीडा मंडळाचा सदस्य हर्ष म्हात्रे या उभयतांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून. धन्यवाद. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. राज आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मॅचच्या अगोदर या ठिकाणी जो थर्ड मॅच या ठिकाणी होणार आहे अमृत फाउंडेशन विरुद्ध NSC खानाव या 2 संघामध्ये आणि दोन्ही संघाला शुभेच्छा. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी हर्ष आणि धुमाळ सर या ठिकाणी यायचे. हर्ष आज या दोघांचा वाढदिवस आहे तर आपण यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हर्ष भाई, हर्ष माते. हर्ष टॉसचा बॉस कोण होणार आहे त्या अगोदर आपण नाणेफेकीचा कौल करूया. दोन्ही संघाला निवेदन आहे की आपण जे संघ नायक आहेत प्लीज समोर या. धुमाळ सर तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारे दिवस सर्व चांगले जावो. तुम्हाला आई भवानी तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळो, एकविरा आईचा आशीर्वाद मिळो आणि कनकेश्वराचा नेहमीच आशीर्वाद तुमच्या बरोबर राहो. आणि तुमचं जे कार्य हे खूप मोठं आहे आणि दोन्ही संघ या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत. एका ठिकाणी अमृत फाउंडेशन आणि एका ठिकाणी NSC खानाव आहे आणि हा नाणेफेकीचा कौल आपण पाहत आहोत. हा स्पेशल कॉईन बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो. हेड आणि टेल दिले झालाय. तर आपण सर कोण बोलणार आहे या ठिकाणी अमृत फाउंडेशन या ठिकाणी कॉल करणार आहे. हेड आणि टेल आहे. ओके चला आपण नाणेफेकीचा कौल वरती उचलत आहे उडवलेला आहे आणि हेड आलाय. काय बात आहे. या ठिकाणी अमृत फाउंडेशन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दादा काय निर्णय घेतलाय आपण? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तुम्हा सर्वांना दोघांना बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेत नाहीये मी. आपण सरळ थेट जाऊया या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ. या ठिकाणी अलिबागचा एक सुंदर मोहक आवाज आपल्या शब्दाच्या जादूने सर्वांना मोहित करणारा असा प्रितेश. थँक्यू सो मच धनंजय. विजय असा ओहो सुंदर चेंडू. यावेळी मात्र शिरूने कमबॅक केले. ही ओळख आहे, ही खासियत आहे शिरू वीक याची. एक षटकार जरूर लगावला
पण त्यानंतर आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा. विजयासाठी मात्र एक मोठं टार्गेट आहे. विशाल काय लक्षाचा पाठलाग करतोय. साईबाबा बोंडी निशांत कडवेच्या बॅट मधना शानदार चौकार एक्स्ट्रा कव्हर बोलण्याच्या बाहेर. फील्ड केलंय. षटक क्रमांक पहिले आले संपुष्टात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा पाहायला मिळतात. विजयासाठी 71 धावा करायच्या होत्या. अशा वेळी पहिल्या षटकामध्ये केवळ 12 धावा आल्यात, ज्यामुळे आता 4 षटकामध्ये 59 धावा करायची आहेत. त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या धावसंख्येचा आलेख आता उंचवावा लागेल. आता मात्र आक्रमकता, आता मात्र खऱ्या अर्थानं मोठे फटके मारावे लागेल. निशूकडे ती कपॅसिटी आहे, निशूकडे ती क्षमता आहे. थांब एक मिनिट. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकाला पाहूया कोणता गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी येईल. गाडी कुठली आहे? एक तगडी बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आपण पाहिलं शिरोविकचं हे षटक भन्नाट पाहायला मिळालं. समोर मात्र धावांचा डोंगर उभा केलाय. अशा वेळी दबाव. प्रितेश थोडा वेळ दे मला. लक्ष द्या. MH12 KE 3781 3781 सिल्वर कलरची स्विफ्ट गाडी आहे. आपल्या गाडीमुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा निर्माण झालेला आहे. आपण विनाविलंब आपल्या गाडीकडे जा आणि ती गाडी योग्य ठिकाणी पार्क करा. MH12 KE 3781 सिल्वर कलरची स्विफ्ट आहे. प्रितेश. थँक्यू. ओव्हर क्रमांक सेकंड आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी येतोय सूरज खांबे, मॅन फ्रॉम दिघोडी. या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी दिमागदार फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. समोर स्वप्नील आहे. स्वप्नीलला या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती स्वतःला जर सिद्ध करायचे असेल ना, तर ही अगदी योग्य संधी आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 4 ओव्हर मध्ये 59 धावा. आता मात्र टार्गेट कठीण होत चालले, आव्हान खडतर होत चालले. पहिला चेंडू स्वप्नीलचा तडाका लॉंग ऑनच्या बाहेर. स्वप्नीलला आपला हेलिकॉप्टर लँड केले. करेंगे हम स्वागत असं स्वप्नील सांगतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मॅच मध्ये या षटकांना रंग भरलेत. याच पद्धतीच्या फलंदाजीची नितांत गरज आणि नितांत आवश्यकता साईबाबा बोंडी या संघाला आहे. त्या पद्धतीने फलंदाजी करणारा संघ बॅटिंग करेल का? सेकंड बॉल. ओहो, यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लाईन स्वरूपाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण थोडाशा कमी गतीने टाकलेला चेंडूवरती बोट फिरवली होती. त्यामुळे या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश आलं. सिंगल आले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे निशांत कडवे स्ट्राईक एंड वरती आलाय आणि निशांत कडवेचं स्ट्राईक एंड वरती राहणं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फार महत्वाचं आहे. जर सामना जिंकायचा आहे तर निशांतला इथे मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. ओहो, फटका चांगलाय, फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत तैनात. त्याने केलेली आहे चूक आणि एका धावेचे कन्व्हर्जन डबल मध्ये. एकीकडे साईबाबा बोंडे संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला साखर कोळीवाडा संघ, ज्या संघाने गतवर्षीचं विजेतेपद पटकावलं होतं. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरथ्रो झाला आणि त्या ओव्हरथ्रोचा फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या संघाला. साईबाबा बोंडी संघासाठी धावा कशा येतात ना, हे फार महत्वाचं आहे. धावा कशाही येऊ, ते कोणत्याही रूपाने येऊ, पण येणारी प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. धाव फलकावरती एकंदरीत धाव संख्या झालेली आहे 22 धावा. 71 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात, सुंदर सलामी पाहायला मिळते. अगदी धडाकेबाज सुरुवात केलेली आहे साईबाबा बोंडी संघाने. टिटपॅट रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सूरज खांबेचा. तेज तरार वेगवान चेंडू, फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ करणारी गोलंदाजी.
सूरज खांबेच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, सूरज खांबेच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळणं हे बॅट्समनसाठी एक वेगळं चॅलेंज आहे. लो फुल टॉस, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल. धावफलकावरती एकदावेची वृद्धी होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23च्या घरामध्ये. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. आता मात्र निशान कडवेला मॅक्झिमम मध्ये डील करावं लागेल. फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांवरती भरोसा दाखवावा लागेल आणि येथे मोठे फटकेच साईबाबा बोंडे संघाला या सामन्यात विजय मिळवून देऊ शकतात. ओहो, सुंदर चेंडू, कलात्मक फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे, सीमा रेषे नजीक, सिंगल आले, स्ट्राइक निशानकडे राहिले. हे मैदान असं आहे ना, ही बॅटिंग पॅराडाइज विकेट आहे. या विकेटवरती खऱ्या अर्थानं किती धावा चेस होऊ शकतात, पण गोलंदाजी करणारा संघ साखर कोळीवाडा संघाकडे एक तगडा बॉलिंग अटॅक आहे. त्यांच्याकडे अक्षय पाटील मोने आहे, सूरज पाटील आहे, साहिल खांबे आहे, शिरू वीक आहे आणि अशा मोठ्या बॉलिंग अटॅक समोर पाहूया फलंदाजी करणारा संघ कमाल करेल का. पण खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांच्या नजरा खेळल्यात निशान कडवेकडे, कारण निशान कडवेकडे ते पोटेन्शियल आहे, ते कॅलिबर आहे, ती गुणवत्ता आहे. तो जर लागला तर खेळाचं चित्र बदलू शकेल. पण साखर संघाकडे सुद्धा आपण पाहतोय अगदी 101 गोलंदाज आहे, त्यामुळे हा सामना अगदी तगडा होईल यात कोणती शंका नाही. थँक्यू प्रीतेश, बहुत बहुत धन्यवाद. आपण जाऊया. अरे मित्रांनो, बोंडीवाले जरा आवाज द्या. बोंडीवाले कुठे? आवाज येत नाही, आवाज जरा जोरदार येऊ द्या. सद्गुरु साईनाथ महाराज की. साखरवाले आलेत की नाही? कुठे आहेत साखरवाले? सगळे फक्त इथे स्टेजच्या वरती, बाकी कुठे आहेत? येतील ना? ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इट इज ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजीला आपण पाहतोय गोलंदाज आता अक्षय पाटील पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अलिबाग क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट, सध्याच्या काळातील अलिबाग टेनिस क्रिकेटची ओळख, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या, असा अलिबागची शान, अलिबागचा स्वाभिमान, अलिबागचा अभिमान अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया कॅप्टन वर्सेस कॅप्टन. हे बॅटल आता इंटरेस्टिंग असणार आहे. निशान कडवे आणि मोन्या ज्यावेळी एकमेकांवर उभे टाकतात ना, त्यावेळी होणारा सामना खूप वेगळ्याच पद्धतीचा असतो. पहिल्या चेंडूवर मिस टाइम स्ट्रोक, कॅच होणार का? सूरज पाटीलची लाजवाब कमिटमेंट, अत्यंत अफलातून प्रयत्न केले आणि तेथे मात्र आपण पाहतोय कॅच मात्र ड्रॉप झाले. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. आता इक्वेशन 17 चेंडू, विजयासाठी 46 धावा. कुठेतरी साईबाबा बोंडे संघाला मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र अटॅक करावाच लागेल. घणाघाती फलंदाजी विषयी घणाघाती फलंदाजी करावी लागेल, त्याच्याशिवाय कोणताही ऑप्शन नाहीये. ओहो, स्वप्नीलचा हा फटका, चेंडू थेट जातोय सूरज पाटीलच्या हातात. येथे मात्र 1 हँडेड कॅच टिपलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक फिल्डिंग बाय सूरज पाटील. या ठिकाणी केतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष द्या, रस्त्यावर MH06BU 0689 ही अर्टिगा गाडी उभी आहे. या गाडीमुळे ट्रॅफिकला त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण झालेला आहे. MH06BU 0689 गाडीच्या मालकांनी कृपा करून आपण त्या गाडीजवळ चला आणि आपली गाडी योग्य ठिकाणी पार्किंग मध्ये लावा. MH06BU 0689 अर्टिगा गाडी आहे. तदनंतर व्यासपीठावर छोटम शेठ यांचे कट्टर समर्थक सन्माननीय केतन पाटील आणि त्यांचे सहकारी, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय छोटम शेठ, हे सलग 3ऱ्यांदा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याबद्दल त्यांचा छोटेखानी सत्कार करत आहेत. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करण्यासाठी
ओहो, फटका फसला, कॅच होणार का? येस इट इज, ही ट्रिक्स द कॅच. वन मोर विकेट डाऊन, सेकंड विकेट इन अ रो. हिरो अक्षय पाटील पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी आणि त्यानंतर धारदार गोलंदाजी. समोरच्या संघाला पूर्णपणे बॅकफुटवर लोटणारी गोलंदाजी. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात आणि त्यामुळे आता मात्र दबावाखाली पाहायला मिळतोय साईबाबा बोंडी संघ. ऑन अ हॅट्रिक असणार अक्षय पाटील. विजयासाठी 16 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 46 धावांची आवश्यकता. अशा वेळी आपण पाहतोय फलंदाजीला राजा पाटील आलाय. अलिबाग तालुक्यातील एक जबरदस्त फिनिशर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. अनेक सामने ज्याने अगदी जे अशक्य सामने होते त्यावेळी शेवटच्या क्षणाला येऊन अप्रतिम फलंदाजी केली, आपल्या संघाला सामने जिंकून दिले. असा द बेस्ट फिनिशर ऑफ द अलिबाग राजा पाटील, मॅन फ्रॉम नौकार. आता मात्र आपण पाहतोय नौकार वर्सेस नौकार असं चित्र, असं बॅटल मैदानावरती पाहायला मिळते. मोन्याचा हा हॅट्रिक बॉल, ऑन अ हॅट्रिक आहे मोन्या. हॅट्रिक अचीव करेल का? ओहो, अत्यंत चांगला चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. मोन्या संधी देत नाहीये, मोठे फटके फलंदाजाला खेळू देत नाहीयेत. फलंदाज मात्र आपण पाहतोय पूर्णपणे हतबल झालेले पाहायला मिळतात. फलंदाज पूर्णपणे फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत, निराशेच्या गर्तेमध्ये पाहायला मिळतात. फलंदाजांना मोन्या कोणताही रूम देत नाहीये, चान्स देत नाहीये, संधी देत नाहीये. अलिबाग प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी मध्ये मोन्याचा जलवा. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय दिशाने फटका जरूर खेळलाय पण सिंगलच मिळेल. या षटकामध्ये मुन्याने मात्र ज्या धावा अगदी वेगाने येत होत्या त्या धावा पूर्णपणे रोखलेल्या आहेत. आता मात्र धावांची गती ही पूर्णपणे मंदावलेली आहे. मोठे फटकेच फक्त आता वाचू शकतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता खऱ्या अर्थानं राजा पाटीलला त्याने जे आधीच्या काळामध्ये आपल्या करिअरमध्ये जी बॅटिंग केली होती अगदी लास्ट मोमेंटला येऊन त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. आता मात्र आपण पाहतोय मोन्याने पूर्णपणे या षटकावरती आपलं अधिराज्य गाजवले. वन साइड हिरो म्हणावं लागेल. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये मोन्या मात्र चमकलेला पाहायला मिळतोय. दर्जेदार अस्तपैलू कामगिरी आज मात्र अलिबाग प्रीमियर लीगच्या या खेळामध्ये मोन्याने करून दाखवले. क्या बात है, क्या बात है. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग बाय अक्षय पाटील मोन्या. आता मात्र 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता. जर तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. निशांत कडवेला त्याच्याकडे असलेली क्षमता, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आता मात्र मैदानावरती दाखवून द्यावी लागेल. कारण निशांत असा खेळाडू आहे, एकदा का त्याची बॅट लागली तर तो सामनाचे चित्र पलटवू शकतो. हे अगदी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक क्रिकेटरला ठाऊक आहे. त्यामुळे निशांत जोपर्यंत आहे तोपर्यंत साईबाबा बोंडी संघाच्या आशा नक्की जिवंत असणार आहेत. पाहूया साखर कोळीवाडा संघाचं कौतुक करावं लागेल. गतवर्षीचे ते विजेते आहेत, किंबहुना विजेते पदाच्या थाटात त्याने खेळ केलेला आहे. जेथून त्याने मागच्या वर्षी फिनिश केलं होतं ना, तेथूनच मात्र आपण पाहतोय त्यांनी यावर्षी सुरुवात केलेली आहे. अगदी चमकदार कामगिरी साखर कोळीवाडा संघाचे पाहायला मिळते. नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघाने फलंदाजी करत असताना 70 धावांचा डोंगर उभा केला आणि गोलंदाजी करत असताना मात्र आपण पाहतोय फलंदाजांना स्थळो की पळ करून सोडले, हैराण करून सोडले. पूर्णपणे फलंदाजांना सतावून सोडले, चक्रावून सोडले. धावा अजिबात येत नाहीयेत. 12 चेंडू 43 धावा. काय घडणार मैदानावरती? कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, कोण होणार नायक, कोण होणार खलनायक? शिरोविक सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओहो, पहिल्या चेंडूवर राजाचा तडाखा. लॉंग ऑफ बॉडी लाईन बाहेर. राजाच्या बॅट मधना फ्लॅट फ्युरियस फॅन्टॅस्टिक षटकार.
क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. पहा 12 चेंडू 43 धावावरून सामना आलाय. 10 चेंडू 31 धावा. संघर्ष जेवढा मोठा ना, यश सुद्धा तितकंच मोठे असते. राजा मात्र आपण पाहतोय स्वतःला सिद्ध करतोय, शिरूवरती अटॅक करतोय, हल्ला बोल करतोय, अगदी हटके शैलीमध्ये तो फलंदाजी करतोय. आपल्या निडर अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना त्याने सामन्यामध्ये रंग भरलेत. आता मात्र मॅच इंटरेस्टिंग मोड वरती. हा मात्र आपण पाहतोय कमी गतीने टाकला, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पाहायला मिळतोय. येथे मात्र व्हेरिएशन करण्याची गरज होती शिरूला आणि त्याने ते करून दाखवलं. वर्सटाईल बॉलिंग. आता मात्र शिरूने सुद्धा कमबॅक केले. 9 चेंडू 31 धावा. सामना मात्र आपण पाहतोय जसा शेवटच्या क्षणाकडे जातोय ना, तसा सामन्यातील रोमांचकता, सामन्यातील उत्कंठ वर्धकता आधीच वाढत चालले. कमालची चुरस या मॅच मध्ये पाहायला मिळते. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय शिरोविक आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा दाखवून देतोय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आता शिरूला लेन्स सापडले आणि तो मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग इन अ चॅनल. नेक्स्ट बॉल शिरविक याचा. 8 चेंडू 31 धावा. आता मात्र राजाला काहीतरी वेगळं करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग राजाला मैदानावरती करावी लागेल. पण शिरोविक मात्र आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी मधील जादू दाखवून देतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आल्यामुळे दबाव वाढलाय, दडपण वाढले. सलगचे निर्धाव चेंडू खेळल्यामुळे मात्र आपण पाहतोय राजा कुठेतरी हवालदिल झालेला पाहायला मिळतोय, कन्फ्युज झालेला पाहायला मिळतोय. राजा संभ्रमात आहे. 7 चेंडू 31 धावा. प्रत्येक चेंडूवरती पाहिजे मोठा फटका. ओहो, शिरोविकचा आणखीन एक सुंदर चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते, पण त्यानंतर काय कमबॅक केले. दिमाखदार पुनरागमन नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघासाठी केलेला आहे शिरोविक याने. आता रितेश, व्यासपीठावर उपस्थित श्री द्वारकाधीश ग्रामस्थ मंडळ वळवली व श्री द्वारकाधीश महिला मंडळ वळवली यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय छोटम शेठ हे जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार होणार आहे. विनंती आहे द्वारकाधीश मंडळ वळवली आपण यायचं आहे. द्वारकाधीश ग्रामस्थ मंडळ वळवली आणि द्वारकाधीश महिला मंडळ वळवली यांच्या माध्यमातून सन्माननीय छोटम शेट यांचा रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल हा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे. कॉम्बॉक्स. थँक्यू अंकुर. अंतिम षटक सूरज पाटील मान फ्रॉम अलिबाग गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गेली 2 दशक ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीने गाजवली. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, अगदी उच्च स्तराची कामगिरी ज्याची नेहमीच पाहायला मिळते. असा अत्यंत गुणी खेळाडू पाहायला मिळतो सूरज पाटील गोलंदाजी करत असताना. चांगला चेंडू. यावेळी बैठक खेळण्याचा प्रयत्न टिचून मारा केला जातोय. कोणतीही मोकळीक दिली जात नाहीये. गोलंदाजी फलंदाजावरती दबाव आता मात्र वाढवत आहेत. आता दबाव वाढलाय. 4 चेंडू 31 धावा. निशांत बॅटिंगला होता. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या, पण तिसऱ्या षटक मोन्याचं तेथून एक वेगळा मोमेंटम मिळाला. मोन्याने सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या आणि त्यानंतर खेळाचं बदललेलं रूप आपण पाहिलं. यावेळी फटका फसलाय. मिस टाइम कॅच होणार का? सूरज पाटीलची अत्यंत लाजवाब एफर्ट्स करतोय. काय एफर्ट दिलेत, या कमिटमेंटची नक्कीच दाद द्यावी लागेल. चांगला अँटिसिपेशन आपण पाहतोय सूरज याच्या माध्यमातून. आता मात्र सामना पूर्णपणे नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. गत वर्षीचे विजेते या वर्षी सुद्धा आपण पाहतोय अगदी सहजगत्या पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त करत असताना पाहायला मिळत आहेत. धावा अजिबात येत नाहीयेत. खऱ्या अर्थानं फलंदाजाला एकही लूज चेंडू दिला जात नाहीये. प्रत्येक चेंडू वरती खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. कुठेतरी बॅट्समन कन्फ्युज झालेत, बॅट्समन संभ्रमात आहेत, बॅकफुट वरती पाहायला मिळतात, पिछाडीवरती पाहायला मिळतात. जो कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास बॅटिंग करणाऱ्या संघाला दाखवणं गरजेचं होतं ना, तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स अजिबात पाहायला मिळाला नाही या सामन्यामध्ये. निशू यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट जरूर करतोय. सूरज पाटील मात्र आपण पाहतोय
आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवून देतोय. आपल्याकडे असलेलं कसब कौशल्य तंत्र मैदानावरती तो शानदारपणे दाखवून देतोय. आता मात्र जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 29 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर निशाण नेट लगावलाय. स्कोअर लक्षच्या बाहेर. उत्तुंग षटकार पण सामना जिंकलेला आहे वन साइड नाकवा वॉटर स्पोर्ट साखर कोळीवाडा या संघानं. वॉल प्लेट टीम नाकवा साखर पोर्ट कोळीवाडा. धन्यवाद प्रितेश. गौरव पुरस्कार विजेते आणि इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे युवा सदस्य सन्माननीय प्रतीक पाटील यांचा यथोचित मानसन्मान होईल. विनंती असेल रवींद्रजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते श्री प्रतीक पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच नाखवा वॉटर स्पोर्ट्स या संघाचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय